ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं धृतराष्ट्र सुद्धा आपल्याकरता महत्वाचाच आहे. ज्ञानोबारायांच्या स्वभावाचं अजून एक चिंतन सांगतो मी आपल्याला. कसा स्वभाव व्यक्त होतो बोलण्यातून, कसं चरित्र व्यक्त होतं. निवाली अमृताचा कल्लोळ ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ किंवा मितुले आणि सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भले ज्ञानोबारायांनी केलं असेल वाचिक तपाचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये, पण हे वर्णन कुणाचं आहे? आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्याशिले अवगुणू जिया वाचा, हे वर्णन कुणाचं आहे? अरे ज्ञानोबारायांच्या बोलण्यात हे दोष कधीच येत नाहीत. विचार करा आपण, हे चरित्रच आहे ज्ञानोबारायांचं. एवढं सगळं झालं, एवढी सगळ्या गीतेवरचं भाष्य झालं, सगळ्यांनी केलं, पण संपूर्ण गीतेमध्ये धृतराष्ट्र एकदा बोलला, गप्प बसला. नंतर त्या धृतराष्ट्राबद्दल ना संजय गीतेतलं सांगतो, गीतेतलं ना संजय बोलले, ना भगवान बोलले, ना अर्जुन बोलला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे झालं की संपलं धृतराष्ट्राचं बोलणं. पण ज्ञानोबारांनी रेड्यालाच काय, धृतराष्ट्राला सुद्धा वारंवार बोलवलंय ज्ञानेश्वरीमध्ये, आहे ना. आणि एवढंच नाही, या ज्ञानोबारायांचं अंतःकरण किती मवाळन, किती कोवळं आहे. हा धृतराष्ट्र मामकाहा पांडवाहा करून गप्प बसतो. हा धृतराष्ट्र म्हणजे म्हैसानुठी का पुरा आहे, हा म्हातारा मोहे नाशिला आहे. एवढं सगळं म्हणूनही ज्ञानोबाराय एकमेव गीतेवरचे भाष्यकार असेत जे असं म्हणतात की अंधू तोही अवसरे सुखिया झाला. धृतराष्ट्राला सुद्धा सुखिया झाला म्हणणाऱ्याचं औदार्य हे फक्त ज्ञानोबारायांनी दाखवलंय. इतर कुणीही धृतराष्ट्राला सुखी झाला म्हटलं नाही. तो कालांतराने अरण्यामध्ये निघून गेला, नंतर भगवत चिंतन करत मुक्त झाला, हे नंतरचं चरित्र आहे. पण ज्ञानोबारायांनी या धृतराष्ट्राला ज्ञानेश्वरीतच सुखिया झाला केलंय. जो सुखिया झाला ज्ञानोबाराय स्वतःच्या संबंधानं बोलून दाखवतात. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हा सुखिया झाला स्वसंबंधाने वापरणारे ज्ञानोबाराय, तोच सुखिया झाला धृतराष्ट्राच्या संबंधाने वापरत असतील तर मनाचं औदार्य ह्याच्यापेक्षा मोठं काय दिसावं ग्रंथामधून.